गाईज आता मा चालू एक रान भाजीगाव चालू तुम्हाला दाखवील. एवढं माळ रानात निघती. पहिला दुसरा पाणी पडला का मग निघते. आता सापडा चालू मशरूम नाही बरा का. मशरूम त्या काळिंबा डाळिंबा सांगतात त्या नाही. भुईफळ सांगता याला. हा भुईफळ सांगता. तर एटा सापडू राहिलो गवसली काय 2-3 फोड दिसला मग तुम्हाला दाखवतो. हे फोडा ना हे आता हे भाजी करण्यासाठी मग घेऊन जातो आणि भाजी कशी करतात ती मग तुम्हाला दाखवेल. चालेल ठीक आहे, व्हिडिओ देखत राहा. आपला ब्लॉग लय भारी होतो, सगळी माहिती भेटत आहे. बाकीच्या पण फालतू व्हिडिओ नाही राहत आपलं. चालेल ठीक आहे. आता हे फोडमा उपटणारा चांगला आहे का नाही त्या असा आंधी सोलून हेरायचा. धावळा असला का चांगला राहतो. मस्त उपटून घ्यायचा. हे 2-3 आठवडे उपटून घेतो आणि दुसरीकडे जातो. तिकडे योग दिसतो तोही घ्या लागेल. हे आता ह्यो उपटला ह्यो खराब निघाला. ह्या नाही घ्यायचा. या खराब आहे. या पार फुफुटा झाला. ह्या नाही घ्यायचा. बरं ह्यो कसा आहे आपण हेरू ह्यो खराबच झाला. ह्यो नाही घ्यायचा. ह्यो फुफुटा उठवतो पार. बरं ह्या इकडला कसा आहे ह्यो ताजा वाटतो. मस्त ह्यो मोठा आहे जरा चांगला आहे का. ह्याच उपटून गेलं का आता एक घरी चालवलं. बाकीचं मग तिकडे उपटून ठेवला. बरं चालेल मग तुम्हाला भाजी करताना दाखवेल. एवढा राळ हिंडून मला एवढं भुईफळ सापडला. तेवढं नव्हतं निघेल पण तरी बऱ्यापैकी सापडला बा. आता याची घरी जाऊन मस्त भाजी बनवीत मा मित्र हो. आता मग घरी आलो बरा का. आता हे भुईफळना साफ करायला लागता. ह्याच वर्षा तो पडदा काढून घ्या लागतो. नकलून बिकलून कसा कळणार तुम्हाला जसा वाटेल तसा काढायचा. मस्त साफ करून घ्यायचा. हे एवढं काय का खराब नाही गेला. मस्त साफ करून घ्यायचा असा. ह्याच मस्त साफ करून झालं का मग एक पोराला ना कोरडी मिरची कुटायला लावून द्यायचे शेंगदाणे घालून. तुम्ही पाट्या वाटा कुटा पण कोरडी मिरची लागत त्याला मस्तपैकी मिरची करायची. आता माझं साफ करून झाला बरा का. ह्यावडं निघला आणि ह्यावडं बाकीचा आणताच खराब झाला. त्याच्यामुळं जरा लवकर जायला लागत पटकन करायला लागत. आता मला कांदा चिरून घेतो. कांदा मस्त बारीक चिरायचा. 1 नंबर लागत कांदा घालून. मग आता हे आपण कुटकं तुकडं करेला ना हे मस्तपैकी पिळून घ्यायचं 2-3दा आणि मस्त धुवून इळून पिळून घ्यायचं आणि मग बाजूला ठेवायचं घडी बघ. मग आता चुलीक जाऊ कढी आणि मग आता चुलीक आलो ना आता कढई ठेवायची आणि मग तेल वाटायचं. तुम्हाला जसं तेल वाटायचं तसा डायरेक्ट डाराम नाही वाटायची. जेवढं वाटेल तेवढा जेवढी भाजी तेवढा वाटायचा तेल. मग आधीच ठेवलं कढई त्याच्यामुळे तेल लगेच तापला आणि लगेच कांदा त्याच्यात वतायचा. त्याच्यात पाणी घालेल राहते कडू होईल त्यानं. तर वतून द्यायचं पाणी आणि मग द्यायचा कढी दर जाऊन. मस्त तेल तापलं तडतड वाजल त्याला बियायचा नाही. कसा मात आचार्य आता काय टेन्शन नाही आणि सगळा जमात बाजरीच्या भाकरी सोडून. आता ह्यो कांदा ना जवळ पिवळा मस्त नरम होत नाही तवर असा हलवीत राहायचा. मस्तपैकी तेलात फ्राय करून करायचा त्याला. मग आता मस्त कांदा 4-5 मिनटं फ्राय करून झाला. लाल पिवळं नरम झालं का मस्त. आता या पिळेला आहे ना मस्त मोकळा करून कांद्यात मिक्स करायचा. मोकळा करून झालं का मस्त मग चांगलं आता हलवून बिलवून मिक्स करून घ्यायचा. चांगला कांदा आणि ह्या दोन्ही मस्त एकजीव झाल्या पाहिजे. चांगला मिक्स करून झाला का कढी भाजी तेवढी अंदाजाने हळद टाकायची. हळद मिक्स करून घ्यायची मस्त. आता हळद मिक्स करून झाली का आता आपण जी मिरची कुटेल ना खलबत्यात व पाटे वाटेल बिटेल ती मस्त याच्यात मिक्स करून घ्यायची. नियमानुसार घालायची आपल्याला तर तिखट होईल. मग ती मिक्स करून घ्यायची. जो मसाला आहे ना आपला काय आंबारी असेल नसेल घरचा काळा मसाला तो घालायचा याच्यात. त्या मिक्स करून घ्यायचा चांगला. भाजी तयारच आली. थोडा धीर धरा मग आपल्याला खायलाच. हे देखा आपली भाजी तयार झाली. आता ही खाण्यायोग्य झाली आहे. आता मस्त मग काढून घेतो. मग सांग ना आपला आचारी कोणाची मोरणा भिकारी. हां एकच नंबर भाजी झाली. आता परातीत काढून घ्यायची मस्त खायची बरं का. आता परातीत काढून झाली बरं का. आता मस्त टेस्ट येणार हा बरं. कशी भाकर घेतो बाजरीची
मस्तपैकी टेस्ट करून ये रे तो. गरमही पक्की आहे, खाऊन ये रे तो. ती आलं लईच ना डेंजर लागत आहे. यम्मी यम्मी लय भारी आहे. तुम्ही करून या रा. मग हा ते करली आहे मग स्वतः आचार्याची गाड्याची हातून काही केला त्या टेस्टीच लागा तर बा. काही गार पाणी डांबरून दे, काही हलव इकडं तिकडं, आपली हातून करला म्हणजे एकदम टेस्टी. ह्या का किती टेस्टी दिसत आहे. तुम्ही ये रा रानात जाऊन चांगलं चांगलं घेऊन याचं आणि मस्तपैकी आपली गड्याला ना सबस्क्राईब करा.